नवीन सरकार आल्यानंतर हे कितवं अधिवेशन आहे काय असेल ते त्याच्याप्रमाणे जसं एखाद्या गोष्टीचं आमंत्रण देतात त्याच्याप्रमाणे सालाबादप्रमाणे यंदाही विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहात नाही तर दोन्ही सभागृहात खास करून मी आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली माझ्या सहकारी आमदारांसोबत आणि हेच सांगितलं की सालाबादप्रमाणे याही वेळेला आपल्याला या सभागृहात विरोधी पक्षनेते पदाची नेमणूक व्हायची आहे याची आठवण करायला आम्ही आलेलो आहोत तर आपण अवश्य ती नेमणूक करावी ही विनंती करतोय. म्हणतात की प्रस्ताव विचाराधीन आहे म्हणूनच म्हटलं नाही की सालाबादप्रमाणे ज्या प्रकारे आपण बघतो गॅस टंचाई महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पाहायला मिळते. मुख्यमंत्र्यांनी काल सांगितले की विरोधक चुकीचा नॅरेटिव्ह पसरतात किंवा या सगळ्यामध्ये भर घालतात. म्हणजे काय नेमकं करतायत असं कुठेही टंचाई नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग रांगा का दिसत आहेत लोक रस्त्यावरती का दिसत आहेत. मी तर आपल्याच माध्यमातून मला माहिती मिळाली की मुंबईतली फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट्स आता बंद झालेले आहेत किंवा होत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा किंवा सदोषती यंत्रणा आहे जो जनतेचं दुःख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत असं मानणारं मुख्यमंत्री जर का आपल्या राज्याला लाभला असेल तर कठीण आहे राज्याचं. सर्वपक्षीय बैठक या सगळ्या संदर्भात बोलवावी असं सुप्रिया सुळे म्हणतात. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये नाही सर्वपक्षीय बैठकी बोलवण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की शेवटी टंचाई आणि महागाई याच्यात फरक आहे. टंचाई ही टंचाई असते पण महागाई किंमत का वाढते किमती का वाढतात. बरं दुसरी गोष्ट जसं आपल्या पंतप्रधानांनी तो गॅस निर्मितीचा एक प्रकल्प सांगितला होता तोही प्रयोग लोकांनी करून पाहिलेला आहे तर तोही म्हणजे असं काही नाही की नुसती टीका करतायत तर जे पंतप्रधान सांगतायत ते तो सुद्धा प्रयोग करून पाहिलाय लोकांनी. राज्य सरकारच्या आदिवासी आणि त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचे पैसे अगोदर लाडक्या बहिणीसाठी मिळले होते आता नमो कृषी सन्मान योजनेसाठी मिळत जात आहेत तर तरी SC आणि ST विभागाचा जो पैसा आहे तो दुसरीकडे वापरला आहे. नाही एकूणच सगळ्या जनतेने आता जर का मी म्हणून जर का म्हणतो कोणाच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली असेल तर ती पट्टी काढून उघड्या डोळ्यांनी हे सरकार कसं फसवणूक करतं आहे ते त्यांनी लक्षात घेऊन सरकारला आता जाब विचारला पाहिजे. नेमकं काय झालं की जवळपास सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत काही जिल्ह्यातल्या राहिल्या असतील पण जिथे निवडणुका राहिल्यात तिथल्या तरी जनतेने याबद्दल जागं होऊन सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे. महागाई असेल शिवसेना किंवा महिला आघाडी हिरेरीने रस्त्यावरती उतरून निषेध करताना पाहायला मिळत होते आक्रमक रूप पाहायला मिळत होतं. इतक्या आता अडीअडचणी असताना शिवसेनेतून तुलनेने काही फक्त शिवसेनेनेच उतरावं अशी अपेक्षा आहे का. सगळ्यांनी उतरलं पाहिजे. शिवसेना ज्यांच्यासाठी उतरते जनतेने सुद्धा आमच्यासोबत उतरलं पाहिजे. शिवसेना तर सदैव लढणारीच संघटना आहे. शिवसेना ही सदैव जनतेच्या हक्कासाठी आणि त्यांच्या व्यथांसाठी ज्यांच्यापासून व्यथा निर्माण होत आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहेच. आम्ही आंदोलनही करू मात्र ज्यांच्या हातामध्ये सरकार आहे ते सरकार याबाबत नेमकं काय करणार आहे युद्धाच्या बाबतीत नेमकं काय परिणाम होत आहेत काय दुष्परिणाम होत आहेत हे पंतप्रधान कधीतरी आम्हाला सांगणार आहेत की नाही. त्याला